परीक्षेमुळे संपूर्ण देशात खळबळ माजलेली आहे। ही परीक्षा आता पुन्हा एकदा घेतली जाणार आहे। मात्र आधी जो काही पेपर फुटीचा प्रकार झाला, या प्रकरणामध्ये आता सीबीआय कडून विविध राज्यांमधल्या पोलिसांना हाताशी धरून मोठी कारवाई केली जाते आणि विशेष म्हणजे या सगळ्याच पेपर फुटी प्रकरणाचे सगळ्यात मोठे कनेक्शन्स हे महाराष्ट्राशीच असलेले पाहायला मिळतात। महाराष्ट्रामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये ही कारवाई सुरू आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या कारवाईमध्ये नाशिक असेल, संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, या पाठोपाठ आता पहिल्यांदाच एक पुणे कनेक्शन समोर आलेलं आहे। पुण्यातल्या एका महिलेला आज पहाटेच्या वेळेस अतिशय गोपनीय पद्धतीने ताब्यात घेण्यात आलंय, अटक करण्यात आली आहे आणि या महिलेचा या सगळ्या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात मोठा रोल आहे असं म्हणावं लागेल। नेमकं या महिलेवरती काय आरोप ठेवण्यात आलेले आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। मनीषा वाघमारे असं या महिलेचं नाव आहे आणि ही महिला जी आहे तिच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगायचं झाल्यास या महिलेचं बॅकग्राऊंड म्हणजे ती केवळ एक ब्युटी पार्लर चालक आहे। तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे। मात्र जरी दाखवायला तिचं ब्युटी पार्लर असेल तरी सुद्धा ब्युटी पार्लरच्या आडून अनेक काळे बाजार सगळे चालत होते असं एकंदरीत निष्पन्न झालेलं आहे। या महिलेचा रोल या प्रकरणातला काय आहे तर या महिलेला आज सकाळी जेव्हा ताब्यात घेतलं तिथून तिच्याकडून काही लॅपटॉप आणि मोबाईल फोन्स वगैरे जप्त केलेले आहेत, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा डेटा सुद्धा सापडलाय, काही पुरावे सुद्धा सापडलेत। आता मुळात या महिलेचा रोल या प्रकरणातला असा की ही महिला मुळात या महिलेचा पती जो आहे तो डॉक्टर असल्याची माहिती समोर येते, सध्या तरी प्राथमिक माहिती आहे। या व्यतिरिक्त अनेक डॉक्टरांशी तिचे चांगले संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत आणि मुळात एकंदरीत पुणे शहरामध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या संख्येने नीट असेल, जेईई असेल, या सगळ्याचे प्रशिक्षण देणारे किंवा या सगळ्याचा अभ्यास करून घेणाऱ्या अनेक संस्था आहेत, अनेक वेगवेगळे क्लासेस आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, ट्युशन्स आहेत, बरंच काही काही आहे। हे सगळं असल्यामुळे विशेष म्हणजे ही महिला ज्या भागात राहते त्या भागामध्ये सुद्धा नीटचे वर्ग चालवणारे, ट्युशन्स घेणारे अनेक मोठे क्लासेस वगैरे त्या भागामध्ये आहेत। या महिलेची कामगिरी या सगळ्यातली अशी किंवा जबाबदारी तिच्यावरती अशी होती की ही महिला ठिकठिकाणी जाऊन अशा पद्धतीने नीटचा सराव करणाऱ्या किंवा नीट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना हेरायची आणि त्यांचं कुठेतरी त्यांना मॅनिप्युलेट करून त्यांना मुख्य एजंट पर्यंत पोहोचवण्याचं काम ती करायची। म्हणजेच काय की ती या विद्यार्थ्यांना घेऊन या एजंट पर्यंत पोहोचवायची, मधल्यामध्ये तिचं जे काही कमिशन असेल, काही जे पैसे असतील ते तिला मिळत होते। यासाठी ती गेल्या अनेक दिवसांपासून काम करत होती असं एकंदरीत आता निष्पन्न झालेलं आहे। ही महिला स्वतः जरी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसली तरी सुद्धा तिच्या आजूबाजूला बरेच लोक असे आहेत जे थेटपणे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत आणि या महिलेचा आतापर्यंतच्या तपासामधून थेट संबंध हा या प्रकरणामधले जे जे आतापर्यंतचे मुख्य आरोपी आहेत त्या सगळ्यांशी असल्याचं समजलेलं आहे। धनंजय लोखंडे नावाचा एक आरोपी आहे, ज्याला अहिल्यानगर मधून अटक केलेली आहे। अहिल्यानगरच्या राहुरी मधला हा आरोपी आहे आणि हाच या प्रकरणातला मुख्य एजंट आहे। ही महिला अनेक पुण्यातल्या विद्यार्थ्यांना हेरायची आणि याच धनंजय लोखंडे पर्यंत पोहोचवायची, त्याचं कॉन्टॅक्ट करून द्यायची आणि त्यानंतर ती जे आहे ते या प्रकरणाला सगळं जे अंमलबजावणी तिच्यावरती जी काही जबाबदारी होती त्याचं करताना पाहायला मिळायची। या महिलेच्या विरोधामध्ये सीबीआय कडे अनेक महत्त्वाचे पुरावे होते, त्यामुळेच सीबीआयनं ही सगळी कारवाई करायचं ठरवलं। घडलेलं असं होतं की सीबीआयचं एक पथक पुण्यामध्ये काल रात्रीच उशिरा पोहोचलेलं होतं, त्यानंतर आज पहाटे पहाटे ही कारवाई करण्यात आली। 3 विविध गाड्यांमधून सीबीआयचं पथक दाखल झालं, त्यानंतर पुणे पोलिसांचं जे क्राईम ब्रांच आहे, गुन्हे शाखा आहे, त्यांचं एक पथक दाखल झालं। त्यांनी ही महिला पुण्यातल्या सुखसागर नगर परिसरामध्ये राहते, थेट तिच्या घरी जाऊन तिला ताब्यात घेतलं, घराची झडती घेतली, तिथून एक लॅपटॉप, एक मोबाईल फोन हस्तगत केला, जप्त केला आणि त्यानंतर या महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि आता सीबीआय कडे हा सगळा तपास असल्यामुळे गुन्हे शाखेनं तिला ताब्यात घेऊन सीबीआय कडे तिला वर्ग केलेला आहे, तिला आता अटक केलेली आहे आणि ही महिला गेल्या किती वर्षांपासून हे सगळं करायची, ती या सगळ्यांशी संबंधित कशी आहे आणि या महिलेशी संबंधित आणखीन कोण कोण या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे किंवा तिचा पती असेल, तिच्या संपर्कात असलेले बाकीचे कोणी डॉक्टर्स आहेत का किंवा ती ज्या भागामध्ये राहते तिथे सुद्धा अनेक नीटचे कोचिंग क्लासेस आहेत, त्या सगळ्या क्लास चालकांशी वगैरे तिचा काही संबंध आहे का, हे सगळं पडताळलं जाणार आहे। पुणे ही शिक्षणाचं माहेरघर म्हटली जाणारी एक सिटी आहे आणि पुण्यासारख्या शहरामध्ये जेव्हा नीटच्या पेपर फुटीचं कनेक्शन समोर येतं त्यावरून हे लक्षात येत आहे की हे कनेक्शन खूप मोठं असणार आहे, लाखो करोडोंचे व्यवहार या सगळ्यामध्ये झालेले असणार आहेत। त्यामुळेच आता एका महिलेचं कनेक्शन आलेलं असलं तरी संपूर्ण पुणे शहरातून ही एक महिला नसणार आहे, कदाचित हे रॅकेट खूप मोठं असेल। त्यामुळे या महिलेच्या चौकशीतून आणखी पुण्यातल्या कोणाकोणाची नावं समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।